अनंत नामांचा हा काला. आता अनंत नामांचा का म्हटलं बघा, काला या शब्दाचा अर्थ किती मोठा आहे. आपण जर विचार केला तर महाराजांनी याच्यात एक खूप चिंतनात्मक प्रश्न विचारलेला आपल्याला. का आला, काला का आला. आता का आला म्हणजे काय, काय म्हणायचंय महाराजांना. अरे का आला तू इथे, इथे म्हणजे कुठे, या कीर्तनात की या पृथ्वीवर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की का आला. नाही तर तुकाराम महाराज म्हटलं ना की हे सर्व भारवाही झाले, असं या भुईला भार बनून राहायचंय का आपल्याला आयुष्यामध्ये. नाही. मग इथे जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. काय सार्थक झालं पाहिजे. एखाद्याला विचारलं अरे का सार्थक झालं नाही, लग्न झालं, बायको राहिली, पोरं झाले, नोकरी झाली, गाडी झाली, बंगला झाला, नातू झाले, अजून काय राहिलंय. झालं जीवनाचं सार्थक झालं. जीवनाचं सार्थक झालं का मला सांगा. एवढं केल्याने सार्थक होईल का जीवनाचं. जे व्यक्ती आज हे सगळं करून पार झाले आहे, थोडस मागे वळून पाहायचं आपल्या आयुष्याला. खरंच माझ्या जीवनाचं सार्थक झालं का. मी माझ्यासाठी काय कमवलं की जे मला सोबत येणार आहे. पैसा, अडका, गाडी. अरे जो देह आईच्या उदरातून जन्माला घेऊन आलो तो देह सुद्धा नेऊ शकतो का जाताना सोबत. ते तुकाराम महाराजच होते एवढे मोठे श्रेष्ठ की जे सदेह वैकुंठाला गेलेत. आपली तर त्यांच्या चरणांच्या धुळी एवढी सुद्धा पात्रता नाही. मग आईच्या उदरातनं घेऊन आलेला हा देह सुद्धा जर आपण इथून नेऊ शकत नाही तर आणि काय न्यायचं राहिलंय. मग का आला. जीवनाचा काला झाला पाहिजे. महाराज म्हणतात की जीवनाचा काला झाला पाहिजे. मग का आलो आपण इथे. तर ह्याचं चिंतन करताना आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. या कलियुगामध्ये महाराजांनी सुखासी कारण जन्म घ्यावा असं का नाही म्हटलं. खरं सुख आहे का आपल्याला. खरं सुख आहे का. प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. रामदास स्वामींनी फार सुंदर सांगितलेलं आहे. कोण आहे सुखी या जगामध्ये. कोणीच नाही.